मिठीत घेतोय ते तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. अरे सकाराम पाटला, अरे कोणी गेली तुझी पाटील की बहिणीची घर त्या पिकाराशी बांधली. अरे तो संपत्तीवर स्वतः महाज मारणार नाही. अरे कदापि होणार नाही सकाराम पाटला. तू फक्त आवाज कर. अरे नाही साईला ओढत तुझ्यापाशी आणलं तर नावच सांगणार नाही. नाही रतन, अरे ओढायचं असतं तर केव्हाच्याच ओढलं असतं. माझ्या मागून खाण्यात येतोय ते हिसकावून खाण्यात मजा येत नाही. अरे अशा कामात त्या मर्दाला मागेच राहावं लागतं रे. नाही रतन, नाही. नाही, हे मला मान्य नाही. अरे ज्या न मिळणाऱ्या वस्तू हिसकावून खाणारा नारायण आणि गावातील निम्म्यापुरी पाठवणारा तो नारायण आज एका त्या शर्तामागे हरला नाही. नाही, अरे मी हरणारा माणूस नाही. अरे एकाच क्षणात तिला मी आपल्या मिठीत घेऊ शकतोय. पण ती सरता त्या मुलीसारखी नाही रे रतन. अरे शेवटी मुली त्या मुलीच, मग सरता असो की आणखी कोणी. अरे अरे अनेक मुली मी या चाकूच्या धाकावर उठलो रे. पण या सरताने मला तोंड दिले रे. मला न घाबरता माझ्याशी लढले रे ते. आणि त्याच दिवशी मी ठरवलं कोणत्याही परिस्थितीत मी तिला आपली करणारच करणार. म्हणजे नेमकं करणार तरी काय असतं. तुला कळायला वेळ आल्यावर तू आधी गिलास गलास भर. अरे डोळ्यात एकच हा झराचा ग्लास भरताय तुम्ही. अरे रितेश, अगदी वेळेवर आलास. अरे ब्रह्मचार्याला संसार सुरू आणि साधूला म्हटणार असा. अरे असे दारू पिणाऱ्याला दारूची नसेल काय करणार. अरे दारुड्याची हालचालीवरूनच त्याच्या कुटुंबाची आणि त्याची दयनीय अवस्था दिसून येते. नारायण, अरे समाजातील कित्येक संसार उद्ध्वस्त झाले त्या दारूमुळे. अरे अग्नीच्या चटका ती चुलत सांगू शकते. आणि तसेच दारू वाईट की चांगली सांगू शकते.
तुमचं तत्वज्ञान बंद कराल की नाही हा? चला जेव्हा भेटलं तेव्हा तुमचं हेच सुरू असतं. अरे रतन, अरे यालाच तर मैत्री म्हणतात ना. मित्राच्या वाईट गुणांवर प्रकाश टाकणे हेच खऱ्या मित्राचं कर्तव्य आहे. अगदी बरोबर. चांगली गोष्ट मित्राला लपवून जो करतो आणि त्याला काय म्हणायचं रे? का धोका की स्वार्थ? निश्चितच 100% स्वार्थ म्हणायचा. म्हणजे तू सारथी आहेस? अरे तू आम्हाला ना सांगता लग्न केलंस? मग तू सांग, सारथी कोण ते आम्ही? हे बघ नारायण, अरे अरे या बाबतीत मी अपराधी आहे. अरे लग्नच अशा घाईघाईमध्ये झालं की मी माझ्या मित्रांना फार विसरून गेलो रे. पण हा नारायण, अरे तुम्ही म्हणाल ना तो दंड भरायला मी तयार आहे. अरे विचार करीतेस, मग नाही म्हणायला जागा मिळणार नाही. नारायण, अरे धनुष्यातून निघणारा बाण आणि माझ्या तोंडातून निघणारा शब्द हा एकच असतो. नारायण, नारायण तू फक्त सांग, अरे सांग की मी कोणता दंड भरू म्हणून. रतन, अरे भर मग 3 गिलास आणि चढू दे रंग मैफिलच्या मैत्रीच्या. अरे अरे हे काय झालंय ना. अरे ज्या वस्तूला मी कधी हात लावला नाही, आज तीच वस्तू. होय रितेश, दारू वाईट की चांगली तुला हे प्रत्यक्ष कळेल. रतन, आणि एकदा घेतल्याने माणूस दारुडा होत नाही. अरे मी संकोच नाही नाही मित्रा, अरे मला नाही म्हणणार ती. मग हरलास तर बोललास ते खोट आणि तुझी मैत्री सुद्धा खोटी. नाही नाही मित्रा, अरे दारूच्या 2 घुटासाठी मला खोटं ठरवू नकोस. मी पिणार, दारू पिणार, पण काही होणार तर नाही ना. काही झालं तर आम्ही आहोत ना सांभाळायला. घे तू निसंकोच घे. मी सत्यवचनी आज फक्त मैत्रीसाठी दारू पिणार. घे मित्रा, मी दिलेला शब्द पाळलाय. अरे मित्रा, आणखी घे थोडी. अरे अरे पण तुमचा मला दारू पाजण्यात काय स्वार्थ आहे? स्वार्थ आहे मित्रा. की स्वार्थ काय सांगण्यासारखं नसतात आणि स्वतः समजावं लागतात. पण नारायण, अरे मी समजलो नाही काय. आता हेच बघ,
आता एखादा मोठा श्रीमंत आपली मुलगी देतोय आणि ते बी एका गरीब माणसाला. अरे ज्याला राहायला घर नाही मग त्याचा स्वार्थ नाही तर काय नाही ते. पण त्या मुलामध्ये काही गुण असतील, त्याचे आचार विचार जर ते आपल्याला पटले असतील तर ती श्रीमंताची मुलगी ही गरिबाच्या घरी जाऊ शकते. अरे आचार विचाराने घर चालत नाही रे. फक्त त्याच्यासाठी पैसा लागतो, पैसा. कळतं ना तुला? होय होय, हे अगदी खरं आहे. पण याच्यामध्ये आपला काय संबंध? संबंध आहे मित्र, संबंध आहे म्हणूनच सांगतो तुला. म्हणजे तुम्ही माझ्या लक्ष्मीसारख्या सरिताला तर लक्ष बनवत नाही ना? अगदी बरोबर ओळखलाच रितेश. आम्ही तेच सांगणार होतो. अरे लक्ष्मी मिळवण्यासाठी विष्णू व्हावा लागतो, विष्णू. अरे जो धन संपत्ती सर्व गुण संपन्न आहे आणि तुझ्याकडे काय आहे रितेश? आहेत त्या फक्त डिग्री. नाही मित्रा, मी काही ऐकू शकणार नाही. रतन हा ग्लास भरा दे. घे मित्र. अरे अशा वेळी हे अमृतच असतं. घे रितेश, घे. अरे जो सकाराम पाटील त्याच्याकडे धन संपत्ती